चला मी विनंती करतोय निलेश दादा भिंताडे 11 संघाच्या प्लेयर्सने लगेच मैदानाचा भाग घ्यायचा आहे आणि सुशांत पोकळे 11 या संघाच्या बॅटर्सने लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करायचं आहे। या स्पर्धेत एकूण 16 संघ खेळतील। संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान, कॅप्टन संतोष पवार आणि संघ मालक आहेत केतन संभाजीराजे गोसावी। शशिता प्रतिष्ठान ज्याचे कॅप्टन आहेत रोहन करंजकर आणि संघ मालक आहेत श्रीकांत जगताप। संकेत दादा जाधव 11 ज्याचे कॅप्टन आहेत संदीप कामटे आणि त्यांचे संघ मालक आहेत संकेत दादा जाधव। त्यानंतर निलेश दादा भिंताडे 11 संघाचे कॅप्टन आहेत संदेश पार्टे आणि संघ मालक आहेत निलेश दादा भिंताडे। ST 11 योगेश दांगट यांचा कॅप्टन आहेत महेश शिंदे आणि संघ मालक आहेत योगेश भाऊ दांगट आणि महेंद्र शितोळे। नांदेड सिटी 11 ज्याचे संघ मालक आहेत सरपंच नितीन दादा दुगाडे आणि कॅप्टन आहेत शरद पारगे। केतन प्रतिष्ठान चे संघ मालक आहेत आशिष दादा घोसाळे आणि कॅप्टन आहेत श्रीकांत खोडे। त्यानंतर गणेश जाधव 11 या संघाचे कॅप्टन आहेत गणेश जाधव आणि संघ मालक आहेत गणेश जाधव आणि शिवाजी गदादे। प्रीतम बहिरट 11 या संघाचे कॅप्टन आहेत मनोज मांजरे आणि त्यांचे संघ मालक आहेत प्रीतम अण्णा बहिरट। सचिन मोरे 11 या संघाचे कॅप्टन आहेत समित जोशी आणि संघ मालक आहेत सचिन दादा मोरे। तुषार हणमगर 11 या संघाचे कॅप्टन आहेत ओमकार शिंदे आणि संघ मालक आहेत तुषार हणमगर पाटील। SMJ चॅम्पियन्स चे संघ मालक आहेत संतोष भाऊ गोगावले आणि विनोद भाऊ पोटे आणि त्याचे कॅप्टन आहेत अजीज पटेल। संदेश तावडे 11 या संघाचे कॅप्टन आहेत अजय भाऊ आवळे आणि त्यांचे संघ मालक आहेत संदेश दादा तावडे। सुशांत पोकळे 11 या संघाचे कॅप्टन आहेत शेखर रायकर आणि संघ मालक आहेत सुशांत दादा पोकळे। अमित पाटील 11 या संघाचे कॅप्टन आहेत दादा गायकवाड आणि संघ मालक आहेत अमित पाटील आदिश्री एंटरप्राइजेस आणि चंदनकर 11 या संघाचे कॅप्टन आहेत युवराज झगडे आणि संघ मालक आहेत चंदन भाऊ कळपाटील। सर्व संघ मालकांचा आभार ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य या प्रीमियर लीग मध्ये सहभाग नोंदवून केलेला आहे। चला मॅच ऑन करायचे। दोन्ही संघाचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमिटी बॉक्स मध्ये पोहोचलेले आहेत। 6 षटकांचा सामना असेल। पहिली 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आणि कुठल्याही क्षणाला जर बॉल हरवला फुटला खराब झाला तर कमिटीच्या वतीने नवीन बॉल तुम्हाला पुरवण्यात येणार आहे। ही देखील अधिकृत सूचना आम्ही कमिटीच्या वतीने करत आहोत। आपण पाहताय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2। चल यस 2 बॅटर्स लगेच पाठवून द्यायचे। सुशांत पोकळे 11 या टीम्सला नम्रतेची विनंती असेल आपण लगेच 2 बॅटर्स मैदानाच्या पाठवून द्यायचे आणि दोन्ही संघांनी आपापल्या पॅव्हिलियन बॉक्स मध्ये बसून घ्यायचंय। जी देखील एक महत्त्वपूर्ण सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही वारंवार करणार आहोत। फक्त खडकवासला मतदारसंघ आणि पर्वती मतदारसंघ या परिसरातील खेळाडू तुम्हाला सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि या सर्व तरुणांना खेळाडूंना मानाचं हक्काचं क्रिकेटचं व्यासपीठ देणारी ही पहिली स्पर्धा आहे सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 1 तुम्ही हिवाळी सत्रामध्ये पाहिलं आणि आता सीझन 2 उन्हाळी सत्रात तुम्ही अनुभवत आहात, एन्जॉय करतात। उन्हाचा तडाखा तर प्रचंड आहे पण तरी देखील मात्र त्याची तमाना वळखता सर्व क्रिकेटपटू मात्र आपल्या संघाच्या नावासाठी आणि संघ मालकाच्या प्रतिष्ठेसाठी खेळत आहेत तर त्या खेळाडूंचं देखील तितकंच कौतुक व्हायला हवं। चला मॅच ऑन। स्वर्गीय किशोरदादा गोसावी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्पर्धेचं नियोजन केलं गेलेलं आहे आणि पाहूया आजच्या या दिवसामध्ये कुठला संघ बाजी मारतोय। सर्व संघांना विनंती असेल की आपली प्लेइंग लिस्ट फिलअप करून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे। तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। शेखर आणि आमिर हे 2 बॅटर्स सुरुवात करतील टीम सुशांत पोकळे 11 संघाची। धाडसी निर्णय आहे। सकाळचा सत्र असताना पहिल्या डावामध्ये फलंदाजी स्वीकारणं हा एक धाडसी निर्णय आहे। कदाचित जास्तच भरोसा असेल बॅटर्सवर की जास्तीत जास्त धावसंख्या बनवू शकतील पण तो भरोसा मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावा लागेल बॅटर्सला। पाहूया 2 बॅटर्स तर मैदानाच्या आतमध्ये आमिर आणि आमिरच्या सोबतीला तुम्हाला पाहायला मिळणार आहे बॅटर शेखर आणि बॉलिंग मार्क बॉलर असेल निलेश दादा भिंताडे 11 या संघाकडून आशिष। ऑल द बेस्ट, जोर सगळ्या शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया या क्रिकेटच्या थराराची। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांनो। प्रत्येक कामाची सुरुवात ही चांगली करायची असते असा प्रत्येक खेळाडूंचा कल असतो, प्रत्येक जणांचा कल असतो आणि पाहूया या महत्त्वपूर्ण
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये कुठला संघ बाजी मारतोय. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल आमिर आणि नॉन स्ट्राईकला बॅटर असेल तो म्हणजेच शेखर. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार पाहिजे मिस्टर आशिष जो सुरुवात करेल VIP डाईस एंड करून या पहिल्या षटकाची. पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय आणि स्ट्राईकवर असेल आमिर. 30 सेकंडचं बंधन. ऑफ साइडला आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर पॉइंट असं क्षेत्ररक्षण. त्यानंतर एक मिड ऑफ देखील तैनात केला गेलेला आहे. ऑन साइडला पण पाहिलं तर मिड ऑन आहे आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग. 30 सेकंडच्या बाहेर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाचा खेळ अपेक्षित आहे. पाहूया ते अपेक्षा प्रेक्षकांची दोन्ही संघ पूर्ण करतात का. पहिला बॉल आशिषचा राऊंड विकेट. बॉल हलक्यात स्टिअर केले पाठवलंय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने बॉलवर झेपावतोय. दरम्यान एकदा तर पूर्ण केली गेलेली आहे. सेन्सिबल स्टार्ट बाय सुशांत पोकळे 11. आमिर कडून खूप चांगला दर्जेदार हा फटका. खरं तर टेम्परामेंट देखील तितकंच महत्वाचं आहे कारण 6 षटकाच्या क्रिकेटमध्ये अटॅकच सर्व काही नसते आणि तेच कुठेतरी आमिरच्या बॅटमधून पाहायला मिळालं. हलक्याने बॉलला स्टिअर केलंय बॅकवर्ड पॉइंटला. आता स्ट्राईकवर बॅटर असेल म्हणजे शेखर राईट हँडेड बॅटर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडंसं बदललं जाते कारण प्रत्येक फलंदाजांना गोलंदाज क्षेत्ररक्षक ओळखतात की ते कुठल्या झोन मध्ये जास्त स्ट्रॉंग आहेत आणि त्याचमुळे वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जाते. राऊंड विकेट बॉलर तयार आशिष. फुल टॉस बॉल आहे वेस्ट हाईट नो. त्या ठिकाणी त्याच्यावर व्हाईट बॉल शिकून एक्झॅक्टली हा नो बॉल आहे. खूप जास्त उंचीने बॉल हाताळला गेलेला आहे आणि या ठिकाणी आता पुन्हा एक भूर्दंड बसणार आहे आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी बॅटर्सला मिळणार आहे. खरं तर ग्रिपिंग होणं प्रॉपर गरजेचं आहे. नवीन बॉल असताना ती ग्रिपिंग बॉलर कडून होत नसते आणि खूप वेळा असं घडते की बॉलरच्या हातातून बॉल निसटतो आणि तेच कुठेतरी घडले. पुढचा बॉल असेल फ्री हिट. जाऊ दिले. हा बॉल वाईड असेल. वाईड लाईन ओलांडतोय आणि पंचांच्या वतीने वाईड बॉलची खूण केली जाईल. एखाद्याची वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 या आकड्यावर आणि फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. पुन्हा एकदा तो चान्स असेल बॅटरकडे मोठा फटका खेचण्याचा आणि त्या चान्सवर जास्त रिस्क नसेल हे देखील महत्वाची बाब आहे आणि फलंदाजांना हीच अपेक्षा असते की लिस्ट रिस्क वाले बॉल आम्हाला खेळता यावे आणि फ्री हिटचा बॉल ही तर मात्र मेजबानीच असते. यावेळेस आउटसाइड एज घेतलाय. बॉल जाईल गलीला. क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये. दरम्यान एकदा मिळते एखादा सेवा. फ्लीटच्या बॉलवर जास्त काही प्राप्त करता आला नाही कारण लेंथ बॉल होता आणि खूप चांगला पेस जनरेट केला होता गोलंदाज आशिषने आणि त्याचमुळे ड्राईव्ह करण्याचा प्रयास जरूर केला होता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करायचं होतं पण बॉल बॅटचं एज घेऊन गली रिजन मध्ये जातं आणि त्यामुळे फक्त एकच धाव गोळा करता आले. आता पण क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी केलेली आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन आहे त्याचमुळे बॅटर्स देखील ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वर. हलक्याने बॉलला ड्राईव्ह केलाय. सॉफ्ट हँड ड्राईव्ह बॉल जाईल मिड ऑफला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत एकदा मिळणार आहे. एक अनुभवी कर्णधार तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे निलेश दादा भिंताडे या संघामध्ये संदेश पार्टे आणि त्यांच्या सोबतीला 2 हात करतायत तो म्हणजेच सुशांत पोकळे ज्यांचे कॅप्टन आहेत राजेश पोकळे. ऑन साइडला स्विंग करायचा प्रयत्न जरूर झाला होता. स्पीड व्हेरिएशन आहे. हलकासा आउट कटर बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट होतोय. हे व्हेरिएशन खूप जास्त गरजेचं आहे कारण टर्फ विकेटवर खेळताना मात्र तुम्हाला बाउन्स देखील मिळू शकणार आहे कारण खेळपट्टी ही टणक आहे आणि त्याचमुळे बाउन्स देखील मिळतो आणि बॉल रोटेट देखील होतो बाहेरच्या दिशेने. शॉर्ट ऑफ गोल्डन बॉल होता आणि टप्पा पडला तर थोडासा कमी गतीने बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विचारलाय. चांगलं व्हेरिएशन या ठिकाणी आशिषने वापरलंय आणि बऱ्यापैकी अडवलं आतापर्यंत सुशांत पोकळे 11 या संघाला. बॉल तयार राऊंड विकेट. यावेळेस दर्जेदार स्क्वेअर ड्राईव्ह बॉलला पाठवलं स्वीपर कव्हर एरियामध्ये 4 धावांसाठी दमदार असरदार नेत्रदीपक चौकार. 4ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 5 बॉल्स ऑफ फर्स्ट इनिंग. चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय म्हणजेच बॅटर शेखरच्या वतीनं आणि महत्वाचं आहे ही सुरुवात मात्र खूप गरजेची आहे सुशांत पोकळे 11 या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा आउट ऑफ रेंज बॉल होता आणि त्याचमुळे लगेचच पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला. धावसंख्या दुहेरी आकडा गाठते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. बिनबाद 10 धावा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 8 बॉल्स त्याने डिलिव्हर केलेत म्हणजेच लांबलचक षटक ठरलेलं आहे. गोलंदाज आशिषचं एनर्जी मात्र कुठेतरी का होईना वेस्ट होते. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह आहे कव्हरला. क्षेत्ररक्षक 1 बॉल्स बॉलला कलेक्ट करेल तोपर्यंत एक धाव तर पळून पूर्ण केलेली आहे.
बघा मिरर ऑफ द बॅट खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करतायत शेखर आणि त्याच्या सोबतीला आमिर. पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारताना सुशांत पोकळे 11 या संघाकडून. ओव्हर ब्रेक मध्ये जास्त वेळ घेऊ नका अशी देखील नम्रतेची सूचना आम्ही करतोय. आम्ही घेतोय छोटासा ब्रेक, लगेच आलो. बोथ साइड जसा काल जे नियम होते तसेच नियम आज देखील खेळले जाणार आहेत. एकूण सर्व स्पर्धा आम्ही तशीच खेळवणार आहोत आणि एक प्रतिज्ञा आम्ही काल घेतली होती की प्रत्येक सामना 6 षटकांचा व्हावा. पण खेळाडूंनी मात्र तसं सहकार्य दिवसभरात केल्याने शेवटचा सामना कालच्या दिवसात 4 षटकांचा खेळता आला. बस या ठिकाणी 9 वाजता आयोजक रेडी होते, सर्व काही रेडी होतं. आमचे मयूर सुद्धा 9 वाजता रेडी होते. पण थोडासा उशिरा का होईना आम्ही हा सामना सुरू करतोय, वेळापत्रक सुरू करतोय. पण आपण जितका वेळ वाचवू तितका तुमचाच फायदा आहे. 6 षटकाचं क्रिकेट कुठेच जास्त करून तुम्हाला खेळताना पाहायला मिळत नाही. पुण्यामध्ये 8 षटकांचं क्रिकेट देखील खेळलं जाते. पण आता जेव्हा प्रतिष्ठेचा प्रश्न येतो संघमालकाच्या, तेव्हा जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायला हवेत. आणि आता 2 संघमालक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. निलेश दादा भिंताडे आणि सुशांत दादा पोकळे हे संघमालक आहेत. या दोन्ही संघांचे बॉलिंग मागे बॉलर तयार होतोय संदेश पाटे. होतं विकेट, बॉडीला रोटेट केलं, ऑन साइडला पुल केलं, एलिव्हेशन नव्हतं. या स्ट्रोक मध्ये बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत एकदा मिळते. संदेश पाटील ओळखणं बऱ्यापैकी कठीण आहे. 2 ते 3 दशकांचं क्रिकेट त्यांच्या वतीने खेळलं गेलं तरी देखील आज देखील ती कलात्मकता त्यांच्या वतीने नेहमीच पाहायला मिळते. व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. पण मात्र समोर कुठला खेळाडू आहे त्याची तमाना बळगता मी 100% योगदान दिलं तर माझ्या संघाचा फायदा होईल हाच प्रयत्न फलंदाजांनी करायला हवा. आणि आता स्ट्राईकवर बॅटर पाहायला मिळतो. 99 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला आमिर धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 12 या आकड्यावर. हलक्या त्याने बॉलला प्लेस केले जाते. कव्हर मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत एकदा मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं आमिर आणि शेखरच्या वतीनं सुशांत पोकळे 11 या संघासाठी. कारण म्हणतात ना की फाउंडेशन स्ट्रॉंग असायला हवं आणि ते फाउंडेशन स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न केला जातो. थोडासा वेळ घालवला जातो खेळपट्टीवर, कारण 6 षटकाच्या क्रिकेटमध्ये थोडासा वेळ घालवणं देखील गरजेचं आहे खेळपट्टीवर. ऑकवर्ड स्ट्रोक होता, स्टेप आउट झाले होते स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी. पण मात्र बॉलचा टप्पा आणि बॉलची पिचिंग त्यानंतर बॉल कुठल्या त्याचे रोटेट होतोय तो अभ्यास मात्र कुठेतरी चुकला आणि त्याचमुळे बॉल आणि बॅटचं कनेक्शन व्यवस्थित होऊ शकलं नाहीये. चांगली बॉलिंग आतापर्यंत संदेश पाटील यांची पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 13 या आकड्यावर. बिनबाद 13 अशी धावसंख्या आहे. यानंतर सामना असणार आहे लोकनेते संकेतदादा हनुमंत जाधव पाटील युवा मंच विपक्ष SMG चॅम्पियन. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस क्लिअर करणार आहोत. लोकनेते संकेतदादा हनुमंत जाधव पाटील युवा मंच आणि SMG चॅम्पियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन तयार होतील आणि आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. संदेश पाटील स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजेच शेखर. ऑन दी टोज बॉलला स्लाइस करायचं होतं. वाईड लाईनच्या आतून बॉल डिलिव्हर केला जातोय. बघा आता मिडियम पेस बॉल. आता मात्र गती परिवर्तन न करता त्याचा आर्म बॉल त्यांनी वापरला. जबरदस्त बॉल संदेश पाटे यांचा. शेखर मात्र थोडासा थांबलाय. बघा आता व्हेरिएशन. आता आउट कटर बॉल. प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगवेगळं लिहिलेलं आहे आणि संदेश पाटे यांना ओळखणं कदाचित कठीण आहे असं याबद्दल देखील उल्लेख केला होता. पण मात्र शेखर आणि आमिर यांनी आपल्या नैसर्गिक खेळावर जास्तीत जास्त विश्वास ठेवायला हवा. धावा आहेत त्या म्हणजेच फक्त 13 धावा. पूर्णपणे सफल झाले आणि म्हणतात ना की या ठिकाणी घूम ते जाओगे असंच मी म्हणेन. आणि अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते सुशांतदा पोकळे या संघाची. बिनबाद 13 एक चांगला इकॉनॉमिकल षटक ज्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केला संदेश पाटील यालाच म्हणतात एक यशस्वी कर्णधार आणि यशस्वी गोलंदाज. घेऊ एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो.
नवीन षटकाची सुरुवात पुन्हा एकदा आशिष करतोय वाटतं. यस, आशिष पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करतोय. संदेश पार्टे यांचं मात्र ते नेतृत्व तुम्हाला पाहायला मिळेल. आता पॉवर प्ले षटक संपलेलं आहे आणि त्याचमुळे तुम्हाला डीप मध्ये क्षेत्रक्षक पाहायला मिळतील. एक क्षेत्रक्षक डीप बॅकवर्ड पॉईंटला आणि एक क्षेत्रक्षक तुम्हाला पाहायला मिळेल स्वीपर कव्हरला. त्यानंतर ऑन साइड जास्तीत जास्त प्रोटेक्शन दिले गेले. राऊंड विकेट. स्टेप आउट होऊन हलकासा फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करायचा होता. काय दर्जेदार पेस जनरेट करतोय आणि लेफ्ट आर्म राऊंड विकेट असताना मात्र या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. दरम्यान पुन्हा एकदा या षटकाची सुरुवात देखील तितकीच चांगली राहिली आशिष कडून. राऊंड विकेट. यावेळेस मात्र उलट दिशेने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. गॅप मध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होऊन बॉल वन बॉल घेऊन जाईल सीमा रेषा पार. दर्जेदार चौकार. 4 धावा. यालाच म्हणतात सरळ मार्गाने जेव्हा कुठलं कार्य पूर्ण होत नसते तेव्हा कधी कधी उलट मार्गाने जायला हवं आणि क्रिकेटमध्ये हे मार्ग कधी कधी आपल्या संघाच्या फायद्याचे असतात आणि खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी आमिरच्या बॅटमधून एक्झिक्यूट झाला आणि बॉलला त्याने स्वीपर कव्हर आणि डीप पॉईंटच्या मधोमध बाहेर पटवलं सीमारेषेच्या पलीकडे आणि या 4 धावा तितक्याच महत्वाच्या होत्या. 4 धावांची वर धावसंख्या 2.17 या आकड्यावर बिनबाद 17 अशी धावसंख्या आहे सुशांत पोकळे 11 या संघाची. आशिष पुन्हा एकदा तयार होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आमिरसाठी. हलक्या बॉलला प्लेस केलं. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातं. या अगोदरच्या बॉलवर चौकार आला होता. यावेळेस पेस जनरेट केला होता आणि बॉलला गुड लाईनला पिच करून ऑफ स्टंपच्या बाहेरून रोटेट करायचा प्रयत्न जरूर केला होता पण त्यानंतर मात्र हलक्या बॉलला प्लेस केले आणि एक धाव कंप्लीट केली आपल्या संघासाठी आमिरनं आणि स्ट्राईकवर आता शेखरला लावून पोहोचवलं. धावसंख्या झाले बिनबाद 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. नाईस स्टार्ट आणि थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगते कारण आता कदाचित ती वेळ आली की आता अटॅक करायला हवा कारण अजूनही तुमच्या संघामध्ये खूप सारे बॅटर्स अजूनही बाकी आहेत ज्याच्यावर देखील कर्णधारांचा विश्वास असेलच. स्ट्राईकवर आता असेल शेखर. बॉलर बॅक उभारतो यार आशिष. यावेळेस पुन्हा एकदा फुटवरचा स्पष्टपणे अभाव जाणवलेला आहे. बघा हातामध्ये फक्त बॅट असून चालत नाहीये तर तुमचे पाय देखील खेळपट्टीवर हल्ले पाहिजेत तरच तुम्ही तुमचा मनासारखा फटका एक्झिक्यूट करू शकता. त्या ठिकाणी फुटवरचा अभाव जाणवला आणि त्याचमुळे मनासारखा फटका खेळता आणि बॅटर शेखरला धावसंख्या थांबलेली आहे अजूनपर्यंत फक्त. स्टेप आउट झाले. खूप चांगला दर्जेदार लेफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. बॉलला पाठवलं सीमा पार. मिळतील नावा 4 चौकार. धावसंख्या 22 झाले. काय नेतृत्व फटकेबाजी या ठिकाणी केली जाते. स्टेप आउट झाले. बॉलला पाहिलं. बॉलचा बाउन्स ओळखला आणि त्यानंतर मात्र खूप चांगलं एक्झिक्युशन ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून या 4 धावा आपल्या संघासाठी गोळा केलेल्या आहेत. धावसंख्या 22 झाले. चांगली फटकेबाजी होते. असं नाही की सिंगल्स डबलच्या सहाय्याने खेळायचा प्रयत्न केला जातो पण मधून मधून चौकार देखील पाहायला मिळालेत. आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये 2 चौकार एक्झिक्यूट केलेत. एक आमिरनं आणि एक शेखरनं. धावसंख्या 22. 22 रन्स नो विकेट्स. हवेत आहे. लिडिंग कॅच घेऊन बॉल संदेश पार्टे यांच्या दिशेने वळतोय आणि क्वालिटी कॅच कंप्लीट केली जाते. शेखरच्या खेळीचा अंत होतोय. 22 धावा असताना बसतोय पहिला धक्का सुशांत पोकळे 11 या संघाला. आणि आयसीसीच्या नियमाप्रमाणे नवीन बॅटर स्ट्राईकवर असेल. जो कालपासून तो नियम आपण अंगीकृत केलेला आहे तो नवीन बॅटर असेल तो स्ट्राईकवर असणार आहे. हा नियम पूर्ण सिंहगड प्रीमियर लीग साठी असणार आहे. याची देखील दखल घ्यायची प्रत्येक खेळाडूंनी, प्रत्येक संघ मालकांनी, प्रत्येक कॅप्टननी. आणि ड्रिंक्स ब्रेक केला जातो मैदानाच्या आतमध्ये कारण आता वेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. लगेच ड्रिंक्स करून घ्या आणि लगेच हा सामना सुरू करायचा आहे.
आता नवीन बॉलर पुन्हा एकदा संदेश पार्टीच कंटिन्यू करतो, म्हणजे दोन्ही गोलंदाज आपापली स्पेल कंटिन्यू केलेला आहे. पहिलं स्पेल आशिषने कंप्लीट केलं आणि आता संदेश पार्टी तुम्हाला स्पेल कंटिन्यू करताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 3 षटकार समाप्तीनंतर 22 धावा. संदेश पार्टी स्ट्राईकवर आमिर. यावेळेस खूप चांगले ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पण पोहोचेल आणि बॉलला कॅरी करेल तोपर्यंत एक डावाच पूर्ण करण्याचा इरादा पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी फिल्डिंग क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते आणि गोष्ट महत्वाच्या, जेव्हा तुम्हाला एका कुठल्या संघामध्ये स्थान मिळत असते तर तुम्ही प्रत्येक घटकांमध्ये अग्रेसर असणं गरजेचं आहे. विथ द बॅट, विथ द बॉल, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना देखील तुमची जबाबदारी आहे, ती जबाबदारी तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्या ठिकाणी जबाबदारी पूर्ण करताना पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक जगन्नाथच्या वतीने खूप चांगला हा स्टॉप केला गेलाय आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य 3 धावा वाचवलेल्या आहेत. एका धावीची वर धावसंख्या पोहोचते 3 बाद 23 वर. सुशांत पोकळे 11. स्ट्राईकवर तुम्हाला नवीन बॅटर पाहायला मिळणार, जो 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे मिस्टर पृथ्वीराज, जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. प्रत्येक संघामध्ये एक पोलीस मित्र तुम्हाला पाहायला मिळतील, जे आता स्ट्राईकवर 1-0-0 हा जर्सी क्रमांक तुम्हाला प्रत्येक पोलीस मित्रांच्या जर्सीवर पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचते 23 वर. संदेश पार्टी तो पृथ्वीराज. यावेळेस फ्लिक करायचा होता, कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. लिडिंग एज घेऊन बॉल जाईल ओव्हर पॉइंट एरियामध्ये. एक धाव पूर्ण केली जाईल, एका धावीची वाढ. धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड. कालच्या दिवसात पहिला सामना आपण पाहिला, तर पहिल्या सामन्यामध्ये देखील जवळपास 49 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं, पण ते टार्गेट चेस डाऊन झालं होतं कालच्या दिवसामध्ये. तर आज या पहिल्या सामन्यामध्ये कदाचित 55 ते 60 पर्यंत धावा तर गोळा करावा लागणारच आहेत, कारण समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा, तितक्याच प्रतिभेचा आहे. ऑन दी टोज बॉलला हलकाने ग्लाइड केलंय पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकदा मिळेल. धावसंख्या पोहोचते 25 वर. सिंगलच्या माध्यमातून संदेश पार्टे यांना प्रत्युत्तर दिलं जाते, कारण तितकाचा चान्स देखील मिळत नाही फलंदाजांना, स्कोप मिळत नाहीये मोठा स्ट्रोक खेचण्याचा, आणि तितक्याच चांगल्या तऱ्हेचे क्षेत्ररक्षण होते. त्याचमुळे तो मानसिक दबाव सुशांत पोकळे या संघावर पाहायला मिळते, पण त्या दबावाला बाजूला ठेवून, दबावाला मैदानाच्या बाहेर ठेवून तुम्हाला खेळावं लागणार आहे. संदेश पार्टे ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले. क्वालिटी स्ट्रोक ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल, थ्रो करेपर्यंत एकच जा मिळणार आहे. क्षेत्ररक्षण देखील तितक्याच चांगल्या दर्जाचं सेट केलंय. ज्या ठिकाणी बॉल जातोय बॅटरच्या वतीने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल, आणि त्याचमुळे अजूनपर्यंत एकही मोठा स्ट्रोक षटकार या डावामध्ये आतापर्यंत आला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या आकड्यावर. 4 सिंगल्स आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केला संदेश पार्टीनं. स्ट्राईकवरचा बॅटर असेल तर म्हणजेच मिस्टर आमिर. उलटा असा आहे, ऑन साइडला स्विंग केलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी दिमागदार षटकार. आताच उल्लेख केला की षटकार आला नाही, लगेच तो षटकार आलेला आहे. 6ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. बघा, फुलरलनचा बॉल जर तुम्ही लेग स्टंप वर द्याल तर खूप चांगला स्विंग स्ट्रोक तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. आम्ही तेच दाखवलेलं आहे. फक्त दिशा देण्याचं काम केलंय, बॉटम एंडचा वापर केलाय आणि बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं 6 धावांसाठी. एलिव्हेशन तितकंसं नव्हतं, पण फोर्स बंधन असल्या कारणाने बॉलला मात्र रेजिस्ट केलं गेलं नाहीये वातावरणाच्या माध्यमातून. बॉल सीमारेषा पार. 32 धावा. शेवटचा बॉल असेल या 4th ओव्हर मधला. पुन्हा ऑन साइडला स्विंग केलं क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता मात्र क्वालिटी फिल्डिंग पाहायला मिळेल, कारण तुमच्या आवाक्यामध्ये बॉल असेल तर तुम्ही अडवू शकता, पण आवाक्याच्या आतमध्ये नसेलच तर तुम्ही कसे अडवू शकाल. 4 षटकांवर खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सुशांत दादा पोकळे 11 संघाची धावसंख्या झालेली आहे. 1 गडी बाद 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. त्या ठिकाणी जे नेट्स मध्ये प्रॅक्टिस करतात त्यांनी देखील लक्ष घालायचे की तुमचा बॉल मैदानाच्या आत नाही गेला पाहिजे, कारण सिच्युएशन क्रिटिकल होऊ शकतात, तसं होऊ नये त्यामुळेच आम्ही वारंवार सूचना करतोय. यानंतर सामना असणार आहे लोकनेते संकेत दादा हनुमंत जाधव पाटील युवा मंच विपक्ष SNG चॅम्पियन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन्स तयार राहायचे. आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर धनेश वांजळे तुम्हाला पाहायला मिळतील, जे आमच्या VIP डाइस एंड कडून सेट होत आहेत. स्ट्राईकवर बॅटर असणार आहे तो म्हणजेच आमिर, आणि नॉन स्ट्राईकला असतील पृथ्वीराज. 33 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळेस बॉलला हलक्याने
पंच करायचा होता. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत एकदा मिळते. एकाची वाढ धावसंख्या 34. हा आकडा गाठते. 50 पूर्ण होईल का तुमच्या आमच्या मनामध्ये तो प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर तर खेळाडूच देतील, कारण आतापर्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली आणि काही स्ट्रोक्स कलात्मक पद्धतीने एक्झिक्यूट देखील केले तर कौतुक असेलच सुशांत पोकळे 11 संघाच्या फलंदाजांचं. दर्जेदार फोर आणि इतका चांगला तो षटकार गेल्या षटकात तुम्ही पाहायला मिळाला. यावेळेस ग्लास करायचा होता, त्या ठिकाणी कनेक्शन झालाय की नाही ते पण दर्शवते. दरम्यान एक धाव तर पूर्ण केलेली आहे आणि ही धाव असेल लेग बाईटची. लेग बाईटची एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सुशांत पोकळे 11. चांगलं क्वालिटी क्रिकेट या ठिकाणी कालपासून तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत, कारण मैदान तितकं दर्जेदार आहे विजन क्रिकेट अकॅडमीचं. आणि बिझी मैदान असतं आणि बिझी मैदान असताना मात्र नेहमीच सिंहगड रोड प्रीमियर लीग याच मैदानात खेळवली जाते. फुल टॉस बॉल आहे, मनात आला नव्हता तो स्ट्रोक, पण मात्र खेळावा लागला शेवटच्या क्षणाला. बॉलला टर्न केलंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, कारण तयारीत नव्हता फलंदाज. बघा ती निराशा पाहायला मिळते फलंदाजाच्या चेहऱ्यावर, कारण तयारीत नव्हता फुलटॉस साठी आणि तो फुलटॉस बॉल मात्र एक्झिक्यूट करतात. हाफ हार्टेड तो स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. दरम्यान ही एकदा मिळते धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 36 या आकड्यावर. एक गडी बाद 36 धावा. चांगला स्ट्रोक आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल पण त्याला बीट करून बॉल जाईल साईड स्विंगच्या पलीकडे. 4 धावांसाठी दर्जेदार सिंहगड रोड प्रीमियर लीग चौकार. 4 ची वाढ आणि 4च्या वाढीने धावफलक पोहोचतोय 40 या आकड्यावर. काय दर्जेदार फुटवर्क आहे फलंदाज आमिरचा आणि त्याच्यासोबत पृथ्वीराजचं. आणि हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला पृथ्वीराजच्या मधीनं. जबरदस्त एक्झिक्युशन, प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन आणि प्रॉपर रिझल्ट आलाय सुशांत पोकळे 11 संघाच्या मधून. मला वाटतं यार यावेळेस ऑनसाइडला खेळायचा होता, पण आता मन बदलून एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळून काढलं. दरम्यान एक धाव मिळते, दुसऱ्या प्रयत्न केला जाणार नाही, कारण कदाचित धावाचीच्या स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता होती. त्याचमुळे आमिरने थांबवलेलं आहे बॅटर पृथ्वीराजला. दरम्यान या एका धावेच्या मधून धावफलक पोहोचतोय ते म्हणजेच 41 या आकड्यावर. एक गडी बाद 41 धावा. सुरुवात चांगली करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि सुरुवात मला असं वाटतं चांगली झाली, कारण फक्त एकच विकेट डाऊन झालाय सुशांत पोकळे 11 या संघाचा आणि बऱ्यापैकी धावसंख्या जमवलेली आहे. जवळपास 8 ते 9च्या धावगतीने खेळतोय सुशांत पोकळे 11 हा संघ आणि याच धावगतीने खेळला तर 55 धावांपलीकडे जाऊ शकेल. ऑन साइडला पूल करायचं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला मात्र तुम्ही ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कराल तर प्रगल्भ अभ्यास तुमचा असायला हवा आणि तितका चांगला सराव सुद्धा. तो सराव मात्र तितका जाणवला नाही आमिरचा या स्ट्रोक मध्ये. 5 षटकाचा खेळ संपते, 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सुशांत पोकळे 11 संघाची एक गडी बाद 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 5. सुशांत पोकळे 11. नवीन बॉलर बॉलिंग मार्फत तुम्हाला प्रणव पाहायला मिळेल 6व्या षटकासाठी. प्रणव सकपाळ हा बॉलर तुम्हाला आता मेन गेट एंड कडून स्लॉग ओव्हरचं षटक हातात पाहायला मिळेल. स्ट्राईकवर असेल पृथ्वीराज आणि नॉन स्ट्राईकला असेल आमिर. चांगली पार्टनरशिप या दोघांची देखील बनली गेली. सेकंड विकेट साठी प्रणव राऊंड विकेट. फुल टॉस बॉल आहे, एरियल रूट घेऊन बॉल जाईल स्वीपर कव्हर एरियामध्ये. क्षेत्ररक्षक ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचतोय. धावचीची संधी त्या ठिकाणी आहे, संदेश पार्टी ऍक्टिव्ह आहेत आणि धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद बसतोय. दुसरा धक्का टीम सुशांत पंढरीनाथ पोकळे 11 या संघाला विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम पोहोचतायत. बाद झालेले फलंदाज आहेत मिस्टर पृथ्वीराज आणि आता आमिर जो पहिला
मिनिटापासून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आता मात्र तो बदलाव घडवावा लागणार आहे, कारण आता शेवटचा षटक आहे. अभिनय तो कभी नाही, कारण आता मात्र सुरुवात थोडीशी हळूवार झाली असं म्हणण्यास हरकत नाहीये, पण आता आक्रमक पवित्रा घेणं गरजेचं होऊन बसलेलं आहे सुशांत पोकळे इलेव्हन या संघासाठी. कारण धावत 42 आणि गडीबाज झाले 2 बॉल आता शिल्लक आहेत या पहिल्या डावातले 5. प्रणवला पहिल्याच बॉलवर सांघिक यश मिळते आणि क्रेडिट गोज टू संदेश पहाटे, आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. मला तयार राऊंड विकेट प्रणव. पुन्हा एकदा अभिनय हेलिकॉप्टर स्ट्रोक बॅक टू द बॉलर. काय फर्जदा स्टॉप आहे, यालाच म्हणतात डेडिकेशन, एज इज ओनली नंबर. आणि मला असं वाटतंय की प्रणव यांचं वय देखील जास्त आहे, पण तरी देखील ती इच्छाशक्ती प्रबळ आहे प्रणव यांची, आणि खेळताना ती इच्छाशक्ती प्रकर्षाने जाणवते. चांगला स्टॉप, खूप कठीण असे फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवणं, आणि ते बॉल अडवण्याचं काम या ठिकाणी आपल्या संघासाठी केलंय, संघाच्या हितासाठी केलंय प्रणव. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. एक्झॅक्टली मग तेच वाटलंच होतं. फुलटॉस बॉल आहे, स्लॉक केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग, क्वालिटी कॅच कम्प्लीट केले जाते, आणि आता उतरती करावं लागते सुशांत पोकळे इलेव्हन संघाला. बसतोय तिसरा धक्का. धाव संख्या 42 असताना 42 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट सुशांत पोकळे इलेव्हन. चला त्यासाठी राहायचं लोकनेते संकेतदादा हनुमंत जाधव पाटील युवा मंच वर्सेस SMG चॅम्पियन्स. दोन टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण तयार राहायचंय. लगेचच हा टॉस क्लिअर केला जाणार आहे. तीन गडी बाद 42 धावा धावपळ करत मला पाहायला मिळते, आणि नवीन आलेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल किरण पोकळे स्ट्राईक वर असणार आहे, आणि आमिर अजूनही नॉन स्ट्राईक एंड वर बघायची भूमिका घेतोय. खरं तर त्याला खेळपट्टीवर यायचं, ज्याने 13 बॉल्स मध्ये 19 धावांचं बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे, आणि पहिल्या विकेटसाठी तर एक चांगली पार्टनरशिप देखील त्याने शेखर या सोबत बनवले. पण आता आपण या डावाच्या शेवटावर येऊन पोहोचलेलो आहोत. जर सुरुवात चांगली केली, पण आता अंत देखील तितका चांगला करावा लागेल सुशांत पोकळे इलेव्हनला. त्या ठिकाणी आउटसाइड एज अँड कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. हे षटक मात्र खूप चांगला प्रभावशाली हाताळले प्रणवने, आणि मध्ये आलाच पाहिजे. नसला तर कुठलीच पूर्वसूचना न देता 5 धावांची पेनल्टी त्या संघाला दिली जाईल, अशी सूचना आम्ही कमिटी मेंबरच्या वतीने करत आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 गडी बाद 42 धावा. 42 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स सुशांत पोकळे इलेव्हन. प्रणव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे, आणि महत्वाचं आहे स्लॉग ओव्हर मध्ये अशा पद्धतीची गोलंदाज यूज करणं, ज्यांच्याकडे मात्र कमीत कमी धावा खर्च होतील, जास्तीत जास्त विकेट डाऊन होतील. धावसंख्या 5 गडी बाद 42 धावा. 42 रन्स फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. बॉल फेकून जर त्या षटकातले एकूण 5 शेवटचा बॉल असायला जो फेस करतोय बॅटर आमिर. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या ठिकाणी अपील तर केले गेले पायचीची दरम्यान. एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी होत आहेत. संदेश पाटे बॉल स्टॉप करतील, आणि आता धावाचीच्या स्वरूपात आमिरला परतावं लागेल. या लेग बायच्या 2 धावा असतील, आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावा आहेत त्या म्हणजे 44 धावा, आणि जिंकण्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे या ठिकाणी. लेग बिफोर विकेट साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे, कारण या 2 धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. तुर्तास 42 धावाच आहेत, अजूनही आपण त्या धावा ऍड करत नाही आहोत. तर पाहूया त्या ठिकाणी पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे की नाही आहे.
चला यायचे टॉस सेटिंग लोकनेते संकेतदादा हनुमंत जाधव पाटील युवा मंच आणि SMG चॅम्पियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स लगेच यायचे टॉस साठी. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. तुर्तास या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी पायचीच्या स्वरूपात केली आहे. तर हा नॉट आउट असेल का? नॉट आउट आहे. या दोन धावा फलकात ऍड केल्या जातील. धावसंख्या 44 आणि जिंकण्यासाठी 45 धावा पूर्ण कराव्या लागतील. निलेश दादा भिंताडे 11 या संघाला 36 बॉल्स मध्ये 36 बॉल्स 45 धावांची गरज. चला सुशांत दादा पोकळे यांना विनंती करत आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस क्लिअर केला जाईल. सन्माननीय सुशांत दादा पोकळे सर आपण यायचे. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस क्लिअर करणार आहोत. चला यायचंय दोन्ही टीमचे SMG चॅम्पियन्स आणि चला लोकनेते संकेतदादा पाटील युवा मंच टीमचे कॅप्टन लगेच यायचे आहेत. या ठिकाणी SMG चॅम्पियनचे कॅप्टन आलेत. ऑल द बेस्ट. सुशांतदादा पोकळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित सिंहगड रोड प्रीमियर लीग या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित टुर्नामेंटचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा दुसरा सामन्याचा नाणेफेकीचा कौल आम्ही करतोय. लोकनेते संकेतदादा पाटील युवा मंच आणि SMG चॅम्पियन्स या दोन संघादरम्यान सुशांत भाऊ पोकळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. सन्माननीय धनंजय बापू बांद्रे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. ज्यांनी व्यासपीठावर असं व्हायचे अशी आम्ही विनंती करतोय. प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी विशेष योगदान राहिलेलं आहे. सन्माननीय राहुल भाऊ जाधव यांचं देखील आगमन या मैदानावर होते. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर असं व्हायचं आहे. सर्व सन्माननीय अतिथीगणांनी व्यासपीठाची शोभा वाढवायची अशी नम्रतेची विनंती. सन्माननीय सुशांतदा पोकळे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. ज्यांचा संघ तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळालाय. तर पहिल्या डावातून पाहिलाय दुसऱ्या डावामध्ये उलटफेर होऊ शकतोय कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या घडामोडी नेहमीच घडत असतात. आता पाहिलं तर पहिला थोडा भारी आहे निलेश दादा भिंताडे या संघाचा. पण दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा बदल तुम्हाला पाहायला मिळेल. हेड कॉल गेलाय लोकनेते संकेतदादा पाटील. नाणेफेक जिंकले SMG चॅम्पियन्सने. तर यस निर्णय आपण थोडी चर्चा करूया कारण आपल्याकडे वेळ आहे. खूप कमी वेळा तुम्हाला चर्चा करायची वेळ मिळते. तर नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? फील्डिंग करने से हम ही मतलब बैटिंग फील्डिंग करने का कोशिश करेंगे और भी कम से कम रन देने का मतलब हम कोशिश करेंगे. जो टीम आपको मिला है आपके मन के मुताबिक टीम मिला है कि आपको और कोई चाहते कि ये खिलाड़ी मेरी टीम में होना चाहिए था? नहीं, एकदम परफेक्ट टीम है मेरी. कोई ऐसे है नहीं, जैसे चाहिए थी वैसी ही टीम मिल गई. कल आपने क्रिकेट देखा और क्रिकेट को परखा जांचा पढ़ाई की तो आज कैसा खेल रहा है वैसे टीम मीटिंग शाम को की थी? टीम मीटिंग तो 2 दिन पहले ही हो गई थी हमारी. फास्ट विकेट है, बॉलर भी अच्छे हैं हमारे पास. कोशिश करेंगे कवर. थँक्यू. नाणेफेक जिंकले SMG चॅम्पियन्स. नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया दुसऱ्या डावासाठी कमिटी बॉक्सच्या दिशेने. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमिटी बॉक्स. थँक्यू.
पहिला बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा बॉडीला रोटेट केलं, स्विंग केलं, बॉल जाईल डीप विकेट एरियामध्ये. एक धाम इथे पहिल्याच बॉलवर अटॅकिंग स्टान्स पाहायला मिळाला संदेश पार्टे यांचा आणि त्यांच्या सोबतीला खेळणार आहेत सुशांत पोपटे हे बॅटर आता तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळतील. जर्सी क्रमांक 10 संदेश पाटे. आता नॉन स्ट्राईकला 45 धावांचा करायचा पाठलाग. बॉल्स असतील आता 36, त्यापैकी एक धाव तर पहिल्या बॉलवर कम्प्लीट केलेली आहे. ऑन साईडला खूप चांगला प्रॉमिसिंग स्ट्रोक तर त्या ठिकाणी पाहायला मिळालाय, पण त्या स्ट्रोक मध्ये एलिव्हेशन नव्हतं आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. बॉलला कॅरी करतो थ्रो करेपर्यंत ती एक धाव मिळते. आणि आता डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर असेल. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड बॅटर्सची या ठिकाणी कमाल पाहायला मिळेल का? बॉलिंग मार्क बॉलर आहे तो म्हणजेच राजेश पोकळे. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट. हे स्टेप आउट झाले. यष्टिरक्षक चुकतो त्या ठिकाणी आणि लक्ष विचलित झालंय फलंदाजाचं असंच कुठेतरी वाटलंय सुशांत पोपटे यांचं, कारण यष्टिरक्षकाच्या हातातून बॉल निसटला होता तरी देखील धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला. संदेश पार्टे धोक्यात आले असते, पण मात्र संदेश पार्टे यांचा अनुभव आहे, त्याने वेळीच नकार दिलाय आणि थांबवलंय सुशांत पोपटेला. यष्टिरक्षण देखील तितकंच चांगलं व्हायला हवं, तरच तुमच्या संघाचा फायदा होऊ शकेल. आणि कदाचित धावा कमी आहेत, 45 धावा कमी आहेत डिफेंड करण्यासाठी, त्याचमुळे विकेटवर जास्तीत जास्त जोर द्यावा लागेल आणि जास्तीत जास्त डॉट बॉलची हाताळणी गोलंदाजांना करावी लागणार आहे. टीम बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असायला. फुलटॉस बॉल आहे, बॅक टू द बॉल, क्वालिटी कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त कॅच कम्प्लीट केला होता आणि सुशांतला परतो लागते. विकेट डाऊन, फलंदाज बाद. शैलेश निवंगुणे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सर्व क्रिकेटपटू रोहन करंजकर यांना आम्ही खेळताना कुठल्या दिवशी पाहणार आहोत? रविवारी, ते संडे त्यांनी निवडलेला आहे. आणि मनोज मांजरे कधी खेळतील? मनोज मांजरे पण संडेलाच खेळतील, म्हणजे सर्व ही मित्रमंडळी संडेला तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. तर संडे सुपर संडे होईल यात मात्र शंका नाहीये. संडे आणि संडे लीग स्टेजचा असं वाटतं शेवटचा दिवस आहे. त्यानंतर नॉकआउट स्टेज, त्यानंतर प्रेक्षणीय लढती देखील तुम्हाला पाहायला मिळतील. 9 तारखेला ब्रेक असणार आहे. ही देखील गोष्ट सर्व प्रेक्षकांनी लक्षात घ्यायची आहे. चला, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि सुशांत पोकळे देखील खुश असतील गोलंदाजीवर, कारण जबरदस्त बॉलिंग निलेश पोकळे यांची पाहायला मिळालेली आहे. आणि क्वालिटी फिल्डिंग, क्वालिटी बॉलिंग आणि या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. गोलंदाज आहे त्या ठिकाणी राजेश पोकळे, माफ करा, राजेश पोकळे यांचं दर्जेदार ते षटक मैदानात मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवर एक अटॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आहे संदेश पार्टे यांच्या बॅटमधून. त्यानंतर ते नॉन स्ट्राईक एंडला गेले आणि त्यानंतर स्ट्राईकवर असताना सुशांत पोपटेला एकदा संधी मिळाली होती, पण त्या संधीचा फायदा उचलता आला नाहीये. बॉलर तयार. क्या बात आहे बघा, पायांची स्ट्राईड किती मोठी केली. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न केला, बॉलचा टप्पा पडला तर बॉल थोडा खाली राहिला, त्याचमुळे स्क्वेअर कट करण्याचा अंदाज घेतला गेला होता, तो प्रयत्न फसलेला आहे. जबरदस्त बॉलिंग या पहिल्या षटकामध्ये राजेशची. स्ट्रोक चांगला हवेत आहे, मिडम क्षेत्ररक्षक आहे. क्या बात आहे, यालाच म्हणतात तोडीस तोड प्रत्युत्तर. क्या बात, वेल बॉलिंग, वेल फिल्डिंग. रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय की स्ट्रोक तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, पण बॉलने एलिव्हेशन घेतलं नाही आणि क्षेत्ररक्षकाने मात्र कमालीची फिल्डिंग केली आणि आपल्या संघाचं खूप चांगलं हिट जाणलंय. म्हणतात ना, क्रिकेट हे बॉन्डिंगचा गेम आहे, संघशक्तीचा खेळ आहे. त्या ठिकाणी संघशक्ती पाहायला मिळते. ती म्हणजे टीम सुशांत पोकळे 11 या संघाची 45 धावा डिफेंड करायच्या आतापर्यंत 5 बॉल्स मध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे बॉलर राजेशने आणि 2 बहुमूल्य अशा विकेट मिळवलेल्या आहेत. पण अजूनही संदेश पार्टे खेळपट्टीवर आहे आणि संदेश पार्टे खेळपट्टीवर असताना मात्र तो अजूनही आत्मविश्वास प्रत्येक फलंदाजाला असणार आहे निलेश दादा भिंताडे 11 या संघाच्या. पण तुर्तास या डावामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे गोलंदाज राजेशने आपल्या संघासाठी. मी म्हणालो होतो इनिंग ब्रेक मध्ये की कुठलाच सामना असा एक हाती जाणार नाहीये, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पलटवार पाहायलाच मिळतील आणि राजेशने तो पलटवार दिलेला आहे या पहिल्या षटकामध्ये. निलेश दादा भिंताडे 11 या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आधी तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच जग्गू. पहिल्या यशस्वी षटकाची समाप्ती त्या ठिकाणी होते आणि या षटकामध्ये खर्च केले फक्त एकच धाव आणि गडीबाद केले 2 आणि जिंकण्यासाठी 30 बॉल्स मध्ये 44 धावांची गरज. 30 बॉल्स 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. निलेश दादा भिंताडे 11.
क्वालिटी क्रिकेट, ऍब्सोल्युटली क्वालिटी क्रिकेट या ठिकाणी सुशांत दादा पोकळे इलेव्हन या संघाच्या गोलंदाजांनी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षणांनी मात्र या स्पर्धेला एक रंग चढलेला आहे, या सामन्याला एक रंग दिलेला आहे. आणि आता 44 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय 30 बॉल्स मध्ये. स्ट्राईकवर असणार आहे संदेश पाटे आणि नॉन स्ट्राईकला तुम्हाला फलंदाज पाहायला मिळणार आहे ते म्हणजे जग्गूचं खातं अजूनपर्यंत खुललं नाही, संदेशचं खातं खुललंय. पहिल्याच बॉलवर त्याने सिंगल कंप्लीट केली होती आणि 30 सिंगल तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळते. बाकी 5 बॉल्स डॉट राजेशच्या वतीनं हाताळले गेलेले आहेत. चांगले क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, अमेझिंग फिल्डिंग आणि तितकंच चांगली बॉलिंग. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर असणार आहे तो म्हणजेच माऊली. बॉलिंग ट्रॅकवर आता माऊली तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर आहे, स्लाइस केले, गॅप मध्ये आहे बॉल. थर्ड मॅन बॉडी लाईनच्या दिशेने हळूवारपणे पोहोचतोय पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं देखील पाहायला मिळते. बॉलला चेस केले, बॉलला स्टॉप केले, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. 2 धावांची वर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 2 गडी बाद 3 धावा अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. टीम निलेश दादा भिंताडे 11 या संघाची. मोठं नाव आहे या संघाचं, व्यावसायिक संघ देखील आहे जो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊन खेळलेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील निलेश दादा भिंताडे संघ नेहमीच खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. संदेश पार्टे हा महत्वपूर्ण अंग आहे निलेश दादा भिंताडे 11 या संघाचा. बॉलर तयार, हवेत आहे बॉल, लिडिंग एज घेतले. हा कॅच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. क्षेत्ररक्षकाने मात्र जीवाचा आकांत केला होता पण त्याला चकून बॉल फाईन लेग बॉडी लाईनच्या पलीकडे गेला आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 4 धावा. 88 नंबर. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय किरण. कठीण प्रयत्न होता, ऍब्सोल्युटली कठीण होता पण त्याने पाहिलं होतं की फलंदाज कोण आहे ज्याला बाद करता येऊ शकेल. म्हणजे त्याने शेवटच्या क्षणापर्यंत मात्र जिद्द सोडली नाहीये आणि तो बॉल अडवताना थोडासा कमी पडलाय पण टाळ्या झाल्याच पाहिजे त्या एफर्टसाठी. कारण अप्रिसिएशन खूप जास्त महत्वाचं आहे. तुमच्याकडून जर मैदानाच्या चांगला खेळ होत असेल तर मित्रांनो जरी तो तुमचा प्रतिस्पर्धी संघ असला तो अप्रिसिएट करा, कारण जेणेकरून ते क्रिकेटचे संबंध जोपासले जातील. 2 गडी बाद 7 धावा धावफलकावर आहेत. संदेश पार्टे याच्या वतीने एक चोख प्रत्युत्तर आणि 7 धावा संदेश पार्टेच्या बॅट मधून आलेल्या आहेत. हे देखील अधोरेखित करण्यासारखं वाटते. माऊली यांच्या विरोधात मात्र हा तगडा संघर्ष निलेश दादा भिंताडे 11 संघाकडून. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. त्या ठिकाणी मात्र फलंदाज होते बा संदेश पार्टेला परतावं लागणार आहे. आता यालाच म्हणतात टीट फॉर टॅट. शेराज 1.25 तिसरा धक्का बसतोय टीम निलेश दादा भिंताडे 11 संघाला. धावसंख्या 7 असताना आणि यानंतर तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे एक दर्जेदार क्रिकेटपटू तितकंच चांगला नेतृत्व आणि कर्तृत्व शैलेजी निलंगडे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल पुढील या डावामध्ये. धन्यवाद. धन्यवाद मनीष सर. कालच्या दिवसभरामध्ये मनीष सरांचा आपण आवाज या स्पर्धेदरम्यान ऐकलात. एक बहारदार आवाज आपल्याला या स्पर्धेदरम्यान प्रत्येक वर्षी लाभतो. नक्कीच त्यांचं आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक असे आभार आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन ते प्रत्येक वर्षी या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्यांच्या आवाजामध्ये जी ताकद आहे या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला ऐकायला देखील मिळते. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज माऊली. आता मात्र फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने फक्त दिशा देण्याचं काम. थोडीशी हडबड, थोडीशी गडबड. चेंडू मात्र त्या ठिकाणी पंचांचा इशारा येणं बाकी असेल. पंचांचा इशारा येईल तोपर्यंत फलंदाजांनी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी स्वतःहून डिक्लेअर धावा घ्यायच्या नाहीयेत. पंचांनी त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं तर 3 धावा त्या ठिकाणी नक्कीच फलंदाजांनी पूर्ण केल्यात आणि त्या 3च धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. पंचांचा निर्णय या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा डिक्लेअर धावांमध्ये नसेल.
पंच आपला निर्णय काय? तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवताना काहीस सीमारेषेच्या पलीकडे जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय, असं काहीस निदर्शनात पंचांच्या आलंय आणि त्या दरम्यान तिसरे पंच या ठिकाणी डिसिजन देतील आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. 4 धावा आहेत, चौकार आहे. क्षेत्ररक्षकाचा पाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर होता आणि त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी 4 धावा ज्या घोषित केल्या. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 11 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. माऊली गोलंदाजी मार्क वरती आहे, तर साईकला आपण पाहतोय वैभव आदवडे उर्फ ब्रावो त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज असेल. पुढचा चेंडू माऊलीचा. आता मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू अगदी मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. 4 4 4 4 चौकार. 4 धावेने नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी माऊलीची बघितली, परंतु आता मात्र वैभव आदवडेने आल्या आल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळत तब्बल स्वतःच्या खात्यामध्ये 8 धावा तर संघाच्या खात्यामध्ये देखील 8 धावा या ठिकाणी ज्या पूर्ण केल्या. धावसंख्येत 4 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा वैभवच्या फलंदाजीमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला ब्रश आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय धक्का क्रमांक 4. वैभव त्या ठिकाणी बाद होतोय. जेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. 2 षटक पूर्ण झाले ना. वैभव आऊट झाले. नाव स्ट्राईकला कोण येतो? जगन्नाथ जग्गू कौन आने वाला है? सुभाष 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 इसका नाम क्या है? आनंद है ना? अंकुश. किती बॉल किती आहेत आता? 24 बॉल. चला क्षेत्ररक्षण पटपट सजून घ्यायचंय. षटक क्रमांक 2 संपलेला आहे. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहे. 4 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि त्या 24 चेंडूंमध्ये तब्बल 30 धाब्यांची गरज आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. गोलंदाजांनी आपली कामगिरी सुरेख केली आहे. 4 फलंदाजांना नक्कीच तंबूच्या आश्रयाला पाठवलंय, परंतु नवीन आलेला बॅटर आपण पाहतोय अंकुश त्या ठिकाणी एक अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. वारजे भागातील हा खेळाडू आहे, उद्योन्मुख खेळाडू आहे आणि त्याच्या फलंदाजीची ताकद नक्कीच तो दाखवण्यासाठी या मैदानामध्ये सज्ज असेल. त्याच्याबरोबर जर आपण पाहिलं तर जग्गू आहे. पाहूया ही जोडी कशा प्रकारे 24 चेंडूंचा सामना करत असताना 30 धावा या ठिकाणी पूर्ण करेल. तर राजेश पोकळे गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो राजेश पोकळे. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद आहे. पहिलं षटक अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. पाहूया षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो राजेश पोकळे. कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते पाहणं गरजेचं आहे. जग्गू स्ट्राईकला नक्कीच सज्ज असेल. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. खुलवा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने फक्त दिशा देण्याचं काम केलं. 1 धाव अगदी आरामात पूर्ण केली जाते. 1 हँड पिकअप त्या ठिकाणी आपण पाहिला. अमित जंगम त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मात्र त्या दरम्यान खर्च केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 16 धावा. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपण पाहिली तर सुशांत दादा पोकळे या संघाकडून दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजांची झाली आहे, परंतु फलंदाजीमध्ये देखील कमबॅक करणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी आतल्या बाजूला जो आदळला जातोय त्या दरम्यान आपण पाहतोय अंकुशने देखील आपलं खातं उघडलंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. 17चा खतरा मैदानामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया 17चा खतरा नक्की कोणाला असेल? गोलंदाज, फलंदाज की क्षेत्ररक्षक?
आणि त्या दरम्यान आपण पाहतोय स्ट्राईकला असेल तो जग्गू, गोलंदाजी मार्कवरती असेल तो राजेश पोकळे. चांगली गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. आतापर्यंत एक अनुभवी गोलंदाज राजेश पोकळे, दायरी भागातील हा खेळाडू आहे. कित्येक वर्ष या खेळाचे पूजन केलंय आणि त्याचा अनुभव नक्कीच आपल्याला मैदानामध्ये मिळतोय. पुढचा चेंडू, स्विच हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी, स्विंग अँड मिस. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात, चेंडू जाईल तो निर्धाव. चांगली गोलंदाजी राजेश पोकळे यांची आपण पाहतोय. डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे, परंतु दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद आहे आणि त्या ताकदीनेच तो गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, काहीचं मार्गदर्शन अंकुशने जग्गू याला दिलंय. आखूड टप्प्याचा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. एक टप्पा घेत चेंडू होतोय फरार, सीमारेषा पार. 4-4-4 चौकार 4 धावांसाठी. 17चा खतरा टळतोय आणि तो 17चा खतरा जर आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या डोक्यावरून टळतोय. 4 धावेने नक्कीच आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. समीकरण काहीच पुन्हा एकदा बदललं जातंय. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि त्या दरम्यान आपण पाहतोय मैदानाला समांतर चेंडू होतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावांसाठी. आता मात्र काहीच गोलंदाजीमध्ये सुमार कामगिरी होते, परंतु जग्गू अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. पुढचा चेंडू फुलटॉस कव्हरच्या दिशेने अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध त्या ठिकाणी मार्गस्थ केलाय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ होते. धावसंख्या होती ती 25 धावा. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 19 चेंडूंमध्ये 20 धाब्यांची गरज असेल. चांगली फटकेबाजी जग्गूच्या आपण पाहतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू जाईल निर्धाव, कुठल्याही प्रकारची धाव नसेल आणि 3 षटकानंतर कंपल्सरी ड्रिंक ब्रेक आहे आणि अवघ्या 2 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक असेल. मी आयोजन कमिटीच्या सदस्यांचं देखील कौतुक करेन. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं हे पर्व दुसरं आहे आणि चांगलं नियोजन आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. संभाजी शिंदे या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. दुसऱ्या मॅचचा टॉस झालाय का? दुसऱ्या मॅचचा टॉस झालाय का? यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा देखील कौल झालाय. पंचवीस धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 25 धावा. सिंहगड रोड प्रीमियर लीग एक भव्य दिव्य आयोजन आपण मैदानामध्ये पाहतोय. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानामध्ये सुरू असलेली पाहतोय. आजचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस जर आपण पाहिला तर 4 मातब्बर संघ एकमेकांसमोर खेळले. त्यातील तुषारदादा गोसावी हा संघ नक्कीच आपण पाहिलं तर सुपर 8 मध्ये अगदी दिमाखामध्ये प्रवेश करतोय. 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकून तो सुपर 8 मध्ये दाखल होतोय. तर आजच्या दिवसामधील कुठले 2 संघ हे सुपर 8 मध्ये दाखल होतील? कालच्या दिवसातील एक सामना अजून देखील उर्वरित आहे. 10 तारखेला चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं, वेळ लावायचा नाहीये आपल्याला. 4:30 वाजेपर्यंत सर्व सामने पूर्ण करायचे. आजच्या दिवसातील पहिली लढत आहे. जवळजवळ 11:30 वाजत आले, अजून पहिला सामना संपलेला नाहीये. माऊली जाधव, माऊली जाधव गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय तो माऊली जाधव. शेवटचे 18 चेंडू आहेत. 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे.
आतापर्यंत गोलंदाजांनी केलेली कामगिरी, एक चांगली कामगिरी गोलंदाजांनी केली आहे. तसेच फलंदाज जर आपण पाहिलं तर जग्गू आणि अंकुशा जोडीने काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. शेवटचे 18 चेंडू आहेत आणि 20 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती आदळलाय. पंचांचा इशारा त्या ठिकाणी येतो. लेग बाय स्वरूपाची एक धाव असेल. कुठल्याही प्रकारचा धोका फलंदाजाला नसेल. लेग बिफोर द विकेटचा नक्कीच त्या ठिकाणी जोरदार अपील करण्यात आला, परंतु अपील त्या ठिकाणी फेटाळण्यात आलं. आणि त्या दरम्यान आपण जर पाहिलं, आपण पाहतोय सागरदादा बिंताडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे सहर्ष स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत आहे. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आपल्या भागाला जे लाभलेलं आहे आणि त्यांचं शुभ आगमन या मैदानामध्ये होत आहे, त्यांचं स्वागत केलं जात आहे. पुढचा चेंडू आता मात्र फक्त दिशा देण्याचं काम, कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी झालाय. दुसरा धावेचा केलेला प्रयत्न, दुसरी धाव देखील त्या दरम्यान पूर्ण केली जाते. संधी साधून मोका आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जातं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अंकुश आणि जग्गू याची आपण पाहतोय. 2 धावा नक्कीच या ठिकाणी असतील. 2 धावेने नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय 4थं सुरू आहे. 6 षटकांची लढत आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजांनी केली, परंतु फलंदाज देखील तितकेच मातब्बर आहेत. दोन्ही फलंदाज जर पाहिले तर अनुभवाने नक्कीच कमी असतील, परंतु हुशारी त्यांच्याकडे खूप मोठी आहे. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जातं. त्यांना ठाऊक आहे एकेरी दुहेरी धावेने देखील हा सामना अगदी आरामात जिंकला जातो. त्याच प्रकारे आपण पाहतोय पुढचा चेंडू माऊली जाधव, सामना करेल तो जग्गू. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने अगदी मार्गस्थ केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात आहे. एकच धाव असेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू आहे. एक धाव एक चेंडू महत्वाचा आहे. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना जातोय. दोन्ही संघ नक्कीच नावाजलेले आहेत. दोन्ही संघातील खेळाडू देखील नावाजलेले आहेत. पुढचा चेंडू आता मात्र समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेलाची संधी, झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 5वा बसतोय. 5वा फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. नो डीजे. कॅच पकडला तो, हा आमिरने पकडला. आमिरने नाही पकडला. इकडे आमिर नव्हता, तिकडे आमिर होता. मला असं वाटतं ते ह्यानी पकडलं. सुभाष. आमिर आहे का? नवीन बॅटर त्या ठिकाणी आपण पाहतोय जो स्ट्राईकला सज्ज असेल, सुभाष वाकळे. भारजी भागातील हा देखील खेळाडू आहे. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो. एक जुना जाणता खेळाडू आहे. त्याच्यावरती मोठी जबाबदारी असेल. पाहूया कशा प्रकारे तो जबाबदारीने फलंदाजी करतोय. लक्ष काहीच सोपं आहे, परंतु गोलंदाजीची जर आपण पाहिली धार, एक चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती केली जाते. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू आहे. स्ट्राईकला असेल तो सुभाष. गोलंदाजी मार्क वरती माऊली जाधव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या, तर एका फलंदाजाला नक्कीच त्या ठिकाणी बाद केलाय. म्हणजे 15 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात, म्हणजे 14 चेंडू 16 धावा. 14 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. पुढचा चेंडू माऊली जाधव. सामना करेल तो सुभाष. आता मात्र हवाई फायर. चेंडू फिरकवून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार अगदी लांबवरचा षटकार 6 धावांसाठी. याच फटक्यांसाठी सुभाषला ओळखलं जातं. पिच हिटर म्हणून त्याला या संघामध्ये स्थान आहे आणि त्यांनी जे स्थान मिळवलंय त्या स्थानावरती नक्कीच एक चांगली कामगिरी केली जाते. या 6 धावेने काहीच समीकरण बदललं जातंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते 35 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू आहे. 10 धावेंची गरज असेल. शेवटचे 13 चेंडू आणि 10 धावेंची गरज. पुढचा चेंडू माऊली जाधव गोलंदाजी मार्क वरती. सामना करेल तर सुभाष. एक आक्रमक फलंदाज आहे.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅक चेंज, झेलाची संधी, झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. सुभाषला देखील जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 6, बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजीसाठी आपण पाहतोय डावखुरे शैलीचा फलंदाज आशिष प्रधान. त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती सज्ज असेल एक अष्टपैलू खेळाडू आहे. हा देखील खेळाडू जर आपण पाहिलं तर वारजे भागातीलच आहे. लागोपाठचे 3 फलंदाज आपण पाहिले तर एकाच भागातून या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. आशिष प्रधान डावखुरे शैलीचा फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय सज्ज होईल. चला क्षेत्ररक्षणामध्ये वेळ लावायचा नाहीये प्लीज, विनंती असेल. सुशांतदादा पोकळे संघाला शेखर रायकर आपल्याला विनंती आहे, कर्णधार पटकन आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, वेळ लावायचा नाही. हा सामना संपल्या ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्याने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं. अजू पटेल आहे ना? हा का? नाही. गोलंदाजी मार्कवरती शेखर रायकर उर्फ बंटी रायकर. धायरे भागातील एक अष्टपैलू खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे. अगदी सुशांत भाऊ पोकळे या संघाचा कर्णधार आहे. चांगली कामगिरी त्याच्या नक्कीच माध्यमातून केली जाईल का? शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 10 धावींची गरज आहे. लक्ष काहीच सोपं आहे, परंतु गोलंदाजी जर सुरेख या ठिकाणी जर केली तर सामन्यामध्ये कमबॅक करून देण्याची संधी या षटकामध्ये असेल. परंतु स्ट्राईकला आपण पाहतोय जगदीश आहे, आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाही. एकेरी दुहेरी एखादा दुसरा चौकार देखील खेळून काढलाय. आता मात्र दिशा देण्याचं काम कव्हर पॉइंटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू होतोय फरार, सीमारेषा पार, दन करत चौकार 4 धावांसाठी. जगदीशची जर फलंदाजी आपण पाहिली तर फक्त दिशा देण्याचं काम केलं जात आहे. गोलंदाजाच्या पेसचा फायदा घेतला जातोय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय मैदानामध्ये चौकार येतोय. समीकरण काहीसं बदललं जात आहे. शेवटचे 11 चेंडू, 11 चेंडू मध्ये अवघ्या 6 धावांची गरज आहे. निलेश दादा भिंताडे हा संघ नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढला. अमित जंगम त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. संयमाबरोबर फलंदाजी केली जाते. जगदीश यांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. जगन्नाथ, जग्गू आणि जगदीश ही 3 नावं एकाचीच आहेत. तुम्ही काही नावं उठवू शकता. फलंदाजाचं नाव आहे जगन्नाथ. फलंदाजी मार्कवरती नक्कीच आपण पाहिलात एक चांगली कामगिरी केली जाते. आता मात्र डावखुरे शैलीचा फलंदाज आहे आशिष प्रधान, एक अष्टपैलू खेळाडू आहे. मालोजी निगडे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे सहर्ष स्वागत, हार्दिक असे आभार. पुढचा चेंडू हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. पृथ्वी गायकवाड त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 42 धावा. अजून देखील 3 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, सरळ चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू जगन्नाथ याने केलेली फलंदाजी. 5वे षटक सुरू आहे. अजून देखील 3 धावींची गरज असेल. पुढचा चेंडू आता मात्र हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. धावबाची संधी नक्कीच होती, परंतु फेकी अगदी आपण पाहिलं काहीशी स्वैर आहे. बॅकअप त्याहून खराब आणि एका धावेचं रूपांतर 3 धावेमध्ये केलंय. सामना या ठिकाणी जिंकला जातोय. निलेश दादा भिंताडे आपल्या लीग मधील पहिला सामना जिंकतोय. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन आहे. जो संघ या ठिकाणी पराजित झाला त्याला देखील पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जातात. यानंतर मॅन ऑफ द मॅचचा देखील किताब दिला जाईल, परंतु या ठिकाणी जबरदस्त हा
सामना रंगला गेला. पहिले षटक एक चांगल्या पद्धतीने राजेश यांनी हाताळलं, पण त्यानंतर मात्र निलेश दादा भिंताडे संघाने मागे वळून पाहिलं नाही आणि एक 5व्या षटकात विजय पूर्ण केलेला आहे. तर डायरेक्ट शैलेश निवंगणे यांना विनंती असेल आपण लगेचच मॅच मॅचच्या पुरस्काराची घोषणा करायची. आपण पाहुण्याच्या चिवस्ते सिल्कर स्पोर्ट्सच्या वतीने ते गिफ्ट टेम्पर देणार आहोत. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतो निलेश दादा भिंताडे या संघातील प्रणव याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येतो. चला प्रणव सर, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपला सन्मान